अच्छा पडलो पडलो. माझ्या गाडीची चावी हरवलेली आहे. आता एवढं आम्ही 100 किलोमीटर आलेलोच आहे. हॅलो गाईज, नमस्कार. पुन्हा एकदा आपण आलेलो आहे कार्तिकेय लाईफस्टाईल चॅनलवर. गाईज, मागच्या ब्लॉगला, गणपतीच्या ब्लॉगला खूप चांगले व्ह्यूज होते. खूप मस्त, खूप चांगली गेलेली ती व्हिडिओ. मोस्ट ऑफ 700 व्ह्यूज आलेले होते एका दिवसातच. आय डोंट नो आता किती आहे. सो खूप चांगला रिस्पॉन्स भेटला तुमच्याकडून. सो मराठीमध्येच ब्लॉग करू आपण, 1-2 तरी कसा रिस्पॉन्स भेटतो बघू. सो सगळ्यांना खूप सारं वेलकम माझ्या चॅनलवर, कार्तिकेय लाईफस्टाईलवर. असंच सपोर्ट करत राहा, असंच दाखवत राहा रिस्पॉन्स. आणि बघा, आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. जसं आम्ही ठरवलं आहे काल रात्रीच की देवकुंड वॉटरफॉल खूप फेमस आहे. मला खूप पहिल्यापासून जायचं होतं, मी खूप नाव ऐकलं होतं. सो देवकुंड वॉटरफॉलला जाणार आहे आपण. सो निघतो आहे आता. सो वेलकम बॅक गाईज, अँड मजा करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि बघू. खूप मजा येणार, खूप क्रेझी ब्लॉग होणार आहे आम्हाला. सो लास्टपर्यंत ब्लॉग. फायनली आम्ही हाफ ऑफ द वे आलेलो आहे. इथं व्ह्यू चांगला दिसला आम्हाला, तर थांबलेलो आहे आम्ही. सो हा चेक करा तुम्ही व्ह्यू. सो इथं थोडेसे फोटोज वगैरे क्लिक करून आम्ही निघू. सो खूप मजा येणार आहे. अजून 50 किलोमीटर्स बाकी आहे. आत्ताशी आम्ही फक्त 50 किलोमीटर्स कवर केलेले आहे. पूर्ण टोटल 100 किलोमीटर्स होते आम्हाला. सो खूप बाकी आहे अजून आणि खूप लांब जायचं आहे अजून. सो आम्ही इथंच असं रस्त्यात थांबून गेलेलो आहे व्ह्यू बघितला तर. सो निघतो आता आम्ही. खूप लांब जायचं आहे आणि गाडी चालवतो आहे. सो मला शूट पण नाही करता येते काही. मी रेनकोट पण घालून घेतलेलं आहे. सो हा पियुष निघालो आम्ही. मस्त मज्जा येणार आहे. हो, व्ह्यू तर चांगला आहे, सगळं मज्जा येणार आहे. आता आज तर नाही, आम्ही रेनकोट वगैरे सगळं कॅरी केलं होतं तसं. लेट्स गो. गाईज, आम्ही फायनली सेकंड स्टॉप घेतलेला आहे. अजून 20-25 किलोमीटर बाकी असेल. हे व्ह्यूज बघू आणि सेकंड स्टॉप घेतला आहे. भाई मस्त आहे. आणि सकाळी सकाळी यायची वेगळीच मजा असते. आणि होप सो की तुम्हाला मराठीमध्ये व्लॉग आवडत असतील. कमेंट्स करत जा गाईज, मग समजेल मला की कसं व्लॉग्स अपलोड करू, हिंदीमध्ये की मराठीमध्ये, की हिंदीमध्ये कोण कोण बघतं. आय डोंट नो, बघू. सो कमेंट करत जा आणि बघू आज काय सीन होत आहे पुढं. अजून खूप लेट झालं आहे आम्हाला. आता ऊन यायला लागले. सो काय माहिती काय होईल आता पुढं. बघू. आज देवकुंड वॉटरफॉलला जाणार आहे की मिल्की वे वॉटरफॉल पण एक मध्येच आहे, रस्त्यामध्येच. सो अजून डिसाइडेड नाही आहे. बघू काय होतं शेवटपर्यंत बघत राहा. गाईज, आम्हाला एक जागा भेटलेली इथं येताच आणि आम्ही खूप भारी सिनेमॅटिक्स काढलेले आहे. भाई हे चेक करा. तिकडं तो डायरेक्ट ते मनाली वगैरेचा सीन वाटतो. डायरेक्ट ते क्लाउड्समध्ये आम्ही, आणि इकडं खाली पण क्लाउड्स आहे. आम्ही तिकडंच चाललेलो आहे आता. सो बघू, खूप डेंजर व्ह्यू दिसणार आहे पुढं जाऊन. आणि सिनेमॅटिक्स एन्जॉय करा आता. पूर्ण सिनेमॅटिक्स काढतो मी. सो बघू, खूप मजा येते. थांब, तुझी एक फुटेज देतो तुला, दाखव फोन देतो. मस्त आम्ही दोघं फासले किसने बनाया दस्तूर ऐसा, जीना सिखाया मजबूर जैसा, दिल रो रहा है, दिल है परेशान, हीरा और राजा के इश्क जैसा। कहते हैं जो पन्ने होते नहीं पूरे करते बहुत कुछ बयां, मिल जाऊंगा तुझसे फिर उन किताबों में हो जहां जिक्र तेरा। फायनली आम्ही एंटर केलं आहे. इथं ट्रेक चालू केलेला आहे. आम्हाला खाली 200 रुपये पर पर्सन द्यावं लागलेलं आहे.
खूप मोठा फ्रॉड होता. थोड्यासाठी त्यांनी पार्किंगचा त्यांचा इलाका म्हणून आहे ना कब्जा करून घेतलेला आहे. आणि चालू तर केलेलं आहे आता आम्ही देवकुंड वॉटरफॉलचे ट्रेक. सो बघू पूर्ण मध्येपर्यंत जायचं आहे आणि ट्राय करू की वॉटरफॉल दाखवू तुम्हाला आणि पूर्ण खालीपर्यंत जाऊ. सो बघत राहा आता हा ट्रेक पुढचा कसा होतो त्यांना. आणि खूप मजा येणार आहे त्या ट्रेकमध्ये. हे बघा पुढं असा ट्रेक चालू आहे पूर्ण. सो मजा येऊन जाणार आहे पुढं ट्रेकमध्ये शेवटपर्यंत. मजा येते ना भाई. मस्त एक्सपिरियन्स आहे भाई हा. अजून पुढं तर खूप काही काही आहे. रेकॉर्डिंग वा पुढं तर अजून मजा येणार आहे भाई. खरंच मी पहिल्यांदा असं ब्रिज वगैरे बघितलं कोणत्या तरी ट्रॅकिंगला. आहे का नाही. हां आता अजून खूप लांब जायचं आहे आणि ते दोरी वगैरेचं पण येतं, पण मजा येणार आहे. दोरी वगैरे तर अजून मध्ये. हां बघू काय काय. गाईज इथले लोक पण खूप छान आहे, म्हणजे डायरेक्शन देत आहे. जेव्हापासून आम्ही गावात एंटर झालेलो आहे ना लोक सांगताय की कुठे इथून रस्ता इथून रस्ता. इथले पब्लिक पण ऑफकोर्स छान आहे आणि असे बोर्ड लावलेले इथं. सो समजूनच जातं ऑफकोर्स कुठं रस्ता आहे. सो खूप मजा येणार आहे ह्या ट्रेकला. आय डोंट नो हा एक्सपिरियन्स कसा राहणार आहे लाईफमधला. नाशिकचे तर ऑलमोस्ट सगळे वॉटरफॉल आम्ही कवर केलेले जेवढं माहिती आहे. सो मजा तर खूप येणार आहे. शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आणि लाईक कमेंट करायचं विसरू नका. फक्त खूप मजा येणार आहे खूप. दोरीला पकडून जायचं. हा मग एवढं पाणी आहे पकडून जावं जावं लागेल. तिथे पाणी दोरी. वाचवा मला वाचू. असं पडलो खरंच पडलो. मज्जा येते भाई. एवढं चांगलं करून ठेवलेलं आहे की दोऱ्या बांधून ठेवलेल्या आहेत सगळीकडं. जर इथलं पाणी वाढलं तरी ना तर सेफली जाऊ शकताय म्हटलं सगळेजण. मजा तर येते ट्रेक करायला. खूप लांब आहे पण थोडेसे पाय दुखायला लागले आता. करू पण भाई डोळ्यात लागणार होती आता काठी. लेट्स गो. गाईज इथल्या गाईडनी आम्हाला सांगितलेलं आहे की हा जो डोंगर दिसतो ना त्याच्या पलीकडे जायचं आहे. म्हणजे अजून आम्हाला खूप चालायचं आहे. बापरे इथंच थकून गेलो आम्ही. आता थोडंसं पाणी वगैरे मॅगी वगैरे पिली आणि इथंच थकून गेलेले भाई. ते टेंट वगैरे टाकलेलं भाई लोकांनी. चला निघू बघू होतं का नाही हा ट्रेक पूर्ण करू. तेरा सपने सुबह शाम है. तू है सही या मैं हूँ सही. नाही मजा तर येते खूप. अजून एक रिव्हर क्रॉसिंग आणि ही थोडीशी हार्ड आहे कारण की हिला कॅपॅसिटी दिलेली आहे. 7च लोक जाऊ शकतात. मजा येईल. सिनेमॅटिक बघा. किस पे ये इल्जाम है आंखें मेरी सपना तेरा सपने सुबह शाम है. तू है सही या मैं हूँ सही. किस पे ये इल्जाम है ऐसी लगन बांधे हुए हूँ मैं खड़ा अब वहाँ जिस छोर पे था छूटा मेरा हाथों से तेरे हाथ जिसने आसार. गाईस फायनली पोचलो आम्ही 6 तासाचा ट्रेक करून. हो भाई खतरनाक हाल झालेली आहे. आत्ता जाऊन कुठेतरी ट्रेक दिसतोय. हो दिसतोय.
काय फायनली पोचलोय. आता आम्ही पोचलोय लिटरली. आता मी पाण्यात चाललोय भाई. एवढा ट्रॅक करून भाई शेवटी आम्ही इथं पोचलोय. आणि गर्दी गर्दी बघा गाईस, गर्दी 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 गर्दी. अरे बापरे, पूर्ण भरलेले. अजून लोक येत आहे लिटरली. ढूंढ लाए सारी मासूम सी खुशियाँ, चल भूल जाए फासले दरमियाँ। किसने बनाया दस्तूर ऐसा, जीना सिखाया मजबूर जैसा। दिल रो रहा है, दिल है परेशान, हीरा और रांझा ये इश्क जैसा। कहते हैं जो पन्ने होते नहीं पूरे करते बहुत। फायनली 7-7.5 किलोमीटर येताना आणि जाताना होते. तर बाप काय वैतागलेलं. 3 तास लागले. पण तिथं जाऊन थोडंसं वेगळं सॅटिस्फॅक्शन भेटलं होतं. पण नंतर परत एवढं मोठं ट्रेक करून यायचं म्हणजे खूप अवघड आहे. आणि आता एक मोठी बीटी झालेली आहे. माझ्या गाडीची चावी हरवलेली आहे. आता एवढं आम्ही 100 किलोमीटर आलेलोच आहे. आता आम्हाला माहिती नाही कसं जायचं आहे. सो तिथं जर असेल माझी गाडीच्या गाडीला, नाही तर त्यांचे वॉचमॅन वगैरे तर ठीक आहे, नाही तर टोचनच द्यावं लागणार आहे. आणि खूप डेंजर 100 किलोमीटरचे हाल होणार आहे आता माझी. काय माहिती कसं जाणार आहे. आता याचीच गाडी फक्त पूर्ण टोचन देऊ, बघू आता काय होतं. बघा व्लॉग एंड तर करायचा प्लॅन होता तसं. आणि गाडी चावी नसेल तर हा व्लॉग चालू आहे. बघू सर शेवटपर्यंत काय होतं. सपना तेरा सपने सुबह शाम है, तू है सही या मैं हूँ सही, किस पे ये इल्जाम है।